नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहताय आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूयात पहिली बातमी. जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील मैदानावर सुरू असलेल्या SPL अर्थातच शिवनेरी प्रीमियर लीग आपला आवाज चषक पर्व तिसरे. आजच्या चौथ्या दिवशी खेळण्यात आलेल्या सुपर 6च्या सामन्यामध्ये शिवसागर लिजंड व श्री गणेश संघ हे या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर उद्या होणाऱ्या सेमीफायनलसाठी सर्वात टॉपचा संघ ठरला आहे तो राजपूत 11. नगरसेवक शिवसेना गटनेता जुन्नर नगर परिषद दीपेश सिंह परदेशी यांचा हा संघ. तर 2 नंबरचा टॉपर संघ ठरला आहे मराठा वॉरियर्स जमाल सय्यद यांचा संघ. तर श्री साई रायजर्स व क्लासिक शिवसागर हे संघ उद्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी आपले नशीब आजमावणार आहेत. पाहुयात कोणते 4 संघ उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळणार आहेत. पहिला संघ आहे राजपूत 11. दीपेश सिंह परदेशी नगरसेवक शिवसेना गटनेता जुन्नर नगर परिषद यांचा हा संघ आहे. तर दुसरा संघ मराठा वॉरियर्स. या मराठा वॉरियर्स संघाचे संघ मालक आहेत जमाल सय्यद. तिसरा संघ आहे श्री साई रायजर्स. या संघाचे संघ मालक आहेत केतन चिखले. तर चौथा संघ आहे क्लासिक शिवसागर रायडर. या संघाचे संघ मालक आहेत रफिक भाई शेख, जमीर भाई कागदी आणि अकीब इनामदार. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडूची आणण्याचा प्रयत्न केला नाही. 2 धावा आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहूया. नका 2च धावा आहे. ओंकार ढवळे याच्या जागेवरती मात्र बाबू कुरेशी खेळणार आहे. त्यानंतर शिवसागर आणि या दरम्यान जिल्ह्यामध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बापू सत्य चेंडूवरती धावबाची संधी आहे. आणि या दरम्यान फलंदाज बाद 1 धावा. 69 धावा बनवल्या. 70 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तिथं अर्धा तास हा जाणार आहे. म्हणजे 5:45 वाजणार हा सामना संपायला. आणि त्याच्यानंतरचा सामना संपण्यासाठी आपल्याकडे 20-25 मिनिटं फक्त वेळ आहे. आणि या दरम्यान पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षकांनी चेंडूवरती पोहोचलाय. त्यानंतर 1 धाव आहे. दुसऱ्या धावसंख्येचा अगदी प्रयत्न केला जात नाहीये. पुन्हा या चेंडूत अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू असेल लागोपाठचा तिसरा चेंडू असे बेपारी बहारदार कामगिरी करत आहे. म्हणजे 3 संघांच्या डोक्यावरती आता बरोबर आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू टीमच्या कमरला खेळला जाईल. क्षेत्राचे चेंडू खाली पोहोचला आणि या दरम्यान खेळ स्वप्नी बरोबर हा चेंडू आपण पाहता दिग्गज सुरेख चेंडू मात्र आणि देखील खेळ आहे. आणि चेंडू मात्र सरकार खेळ आणि हा चेंडू अतिशय सुरेख. दोन्ही पंच एकत्रित येतात. विकास वाघमारे मात्र 1000 रुपये मात्र मिळाले पिटीलला. आपलं शहर आपला आवाज हा तुमची 7 आमची. दुसऱ्या चेंडू सुरुवात संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 12 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा स्क्वेअरचा फटका केला. क्षेत्रक्षेत्रावरती असेल. क्षेत्रक्षेत्रापर्यंत पोहोचलेला पाहूया. हा आहे
चेंडू उजव्या सीच्या बाहेर 22 बॉलचा आहे खराब चेंडू कापडे मारते संघ जाऊ संख्या 23 सभा 23 रन 23 वरती धावा आणि या दरम्यान आधी मेडिकल चेंडू खेळायचा प्रयत्न आणि गणेश रोमन मात्र पुन्हा एकदा बाई उजव्या सीच्या बाहेर चेंडू टाकला गेला 22 बॉलचा इशारा टिफिन बॉक्स 18 चेंडू 42 आणि या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू थोडासा खाली राहिला आहे दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न होतो की बघूया परंतु नकार असेल 22 रुपये एक धाव टिफिन भैया चार रन चौकार आपला आवाजचा खणखणी चौकार आणि या दरम्यान आपण पाहतो चेंडू पूर्णपणे हवेत असेल क्षेत्राशी गोल वरती एक धाव आणि दुसरा धाव संघाचा प्रयत्न अक्षय घोडे या धाव करतोय क्षेत्राशी प्रवीण नानावडे पोहोचला नायक क्रिकेटचा प्रयत्न 2 धावा तिसरीचा प्रयत्न केला जात नाहीये 2 धावा आपण धन्यवाद संघाची धाव नितीन भाई या पुन्हा एकदा जितेंद्र परदेसाई या दरम्यान मारा करेल ओ पुन्हा एकदा चेंडूचा खेळ राहिलाय धावाची संधी आणि जितू भाई मात्र आणि हा ही चेंडू मात्र 500 रुपये मिळणार 7 धावा कारण इकडे शिवसागर विजय संघाला जिंकायचे मोठ्या फरकाने जिंकला गेला तर त्याचा फायदा त्यांना जो होणार आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पाय निघला व्हाईट बॉलचा इशारा उजव्या हाताने मारा करेल या दरम्यान आपण पाहतोय रिव्हर्सचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू मात्र पूर्णपणे स्ट्राईकला असेल तो बापू हो हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय पूर्णपणे हवे ते क्षेत्रक्षेत्रावरती असेल एक धाव आणि दुसऱ्याचा प्रयत्न पाहूया क्षेत्रक्षक या दरम्यान पूर्णपणे चेंडू अडवल्यानंतर आणि पूर्णपणे चेंडू सोडून दिला गेला 2 धावा तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जात नाहीये आपल्या 2 ने वाढलेली संघ धावसंख्या 41 धावा आहे काचा मात्र लागून देत नाहीये आबर आणि या दरम्यान सूर्य फटका टीपन आपला चेंडू पुन्हा रस्त्याच्या बाहेर क्या है अरे चेंडू सूर्य फटका आपला आवाज का दंगडी षटकार सहा चेंडू आणि बराची रकमी सभा राहुल तय्या राहुल टॉक शो आणि हा चेंडू आपण पाहतोय अतिशय पुढे झील मात्र पूर्णपणे ना गोलंदाज राहुल तय्या उजव्या हाताने मारा करेल पंचाला पार करून हा आहे आपला आवाज का दंगडी षटकार गोलंदाज तयार आहे उजव्या हाताने राहुल पुन्हा या षटकाला 500 रुपयाला पारितोषिक मतदान करायचे होते अक्षयच्या या 12 खेळमध्ये जोरदार करा आघाडीसाठी उतरला पण तरीही आपण पाहतोय अतिशय समर्थाने फेर करतोय उजव्या हाताने मारा करेल अक्षयसाठी हा चेंडू आपण पाहतोय चेंडू खेळला गेला दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता दुसरी सुद्धा धाव 2 धाव आहेत या चेंडूवरती कदाचित अक्षयने जर षटकार जर मारला तर कदाचित या अक्षयचं नाव संपूर्ण जुन्नर शहरात जुन्नर तालुक्यात झळकलं जाईल यात कुठल्याच प्रकारची शंका नाही राहुल चालून या 1 चेंडू आणि 7 धावा जर कुठल्या प्रकारचा व्हाईट बॉल नो बॉल जर पडला नाही तर 1 चेंडू 7 धावा आहे गोलंदाज तयार राहुल टू अक्षय आणि या दरम्यान आपण पाहतोय पंच दिशेतून खेळायचा प्रयत्न क्षेत्राची व्यवस्था असेल एक धाव आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न दुसरी धावची पोल पूर्ण केली गेली तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न ती पाहूया क्षेत्राची चिन्हवरती पोहोचलाय आणि बापू चक्के या दरम्यान बाद झालाय आणि 4 धावसंख्येने हा सामना शिवसागर डिझेल संघाने जिंकलेला आहे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते
आणि बापू चक्र सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. या बापू या. तर आपण पाहिले उद्याचे 4 संघ. आता आपण पाहणार आहोत एक चुरशीचा सामना आणि हा सामना आहे राजपूत 11 विरुद्ध क्लासिक शिवसागर या 2 संघांमधील. या 2 संघांमध्ये सुरुवातीला सामना टाय झाला. पाहूया त्यातील काही क्षण. गोलंदाजी मार्गावर राजू पाटे गणेश जाधव साठी. ओ गणेश जाधव सरळ त्रिबळात पहिला चेंडू राजू पाटे. अप्रतिम कामगिरी. एक मोठा धक्का मात्र मैदानाच्या आत बसला गेलाय. एसपीएल पर्व क्रमांक 3 सुपर 6 मधला अंतिम सामना जो मात्र मैदानाच्या आत चालू आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 51,000 रुपये दीपेश सिंग परदेशी शिवसेना गटनेते नगरसेवक यांच्याकडून जे मात्र असणार आहे. पुन्हा एकदा टाकला गेलेला चेंडू या दरम्यान डॉट बॉल निर्धाव चेंडू. तृतीय क्रमांक 41,000 रुपये आपला आवाज चषक मुख्य संपादक अतुल परदेशी यांच्याकडून जे मात्र राहणार आहे. तसेच तृतीय क्रमांक 31,000 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा अतुलजी परदेशी मुख्य संपादक आपला आवाज यांच्याकडून जे मात्र राहणार आहे. निमेश पानसरे चेंडू कव्हर करतो. तोपर्यंत मात्र घेतली गेलेली एक धाव एक सिंगल घेतली गेली आणि संघाचं मात्र खातं खोललं गेलं. अशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्या आत करतो. ओ या दरम्यान अभिजित शिरतर रिव्हर्स स्लिपचा एक ब्रँडेड फटका. चेंडू खाली रियाज राजपूत जेल टिपला आणि फलंदाज मात्र बाद. अप्रतिम जेल काबिलियत तारीफ जेल. रियाज राजपूत साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. मुख्य संपादक आपला आवाज या स्पर्धेचे सर्व करता अतुलजी परदेशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या जेलासाठी. अप्रतिम जेल. प्रत्येक विकेटला निमेश पानसरेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे अतुल परदेशी यांच्याकडून. अभ्या निमेश कशा प्रकारची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आत करतो. ओ या दरम्यान पहिल्या चेंडूचा मात्र टाकला गेला. सद्दाम कागदी फ्लिक केलं गेलं. चेंडू खाली राजू पाटे येतो. एक घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरेख पैकी शिंक्या चेंडू कव्हर करेपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संख्या जाऊन पोहोचली गेली 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक मैदानाच्या दुसरं चालवा. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज निमेश पानसरे. ओ या दरम्यान सलगचा दुसरा लाट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर मात्र सज्ज निमेश. ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू. विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू खाली स्वतः गोलंदाज जेल झाला आणि सद्दाम कागदी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज. ओ या दरम्यान अप्रतिम चेंडू. तितका सुरेख फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. खराब कामगिरी योगेश जगताप रियाज राजपूत. चेंडू सरळ सीमापार चौकार 4 धावा. षटकातील अंतिम चेंडू मात्र टाकण्यासाठी सज्ज असणार. पुन्हा एकदा ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू. सुरेख चेंडू. तितका सुरेख फटका. ओ रियाज राजपूत. पुन्हा एकदा खराब कामगिरी. चेंडू सीमापार चौकार 4 धावा. आहे आपला आवाजचा खणखणी चौका. उल्हास तो अनिश शेख. अभ्या शेवटचं अंतिम षटक अशा प्रकारची कामगिरी केली जाते. ओ या दरम्यान बॅटची मात्र कट लागले गेले. निमेश पानसरे सुरेख प्रकार क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळते. आपल्या संघासाठी मात्र सुरेख प्रकारचं योगदान मैदानाच्या देताना पाहायला मिळतो. एक धाव घेतली गेली. एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या 15 धावा. शेवटचे 5 चेंडू जे मात्र शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर उल्हास. ओ या दरम्यान अनिस दात. अप्रतिम चेंडू आणि शेख त्रिबळाबाद झाला गेला. धक्का क्रमांक मैदानाच्या आत 4था बसला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज. ओ या दरम्यान विशाल रोकडे जोरदार अपील जे मात्र केले गेले गोलंदाज कडून. उल्हास सुरेख प्रकारची कामगिरी करतोय. एक धाव जे मात्र घेतली गेली. एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या जाऊन पोहोचली गेली 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर मात्र गोलंदाज सज्ज. ओ या दरम्यान जोरदार अपील जे मात्र केले गेले आणि फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजी. जेवढं कौतुक या गोलंदाजाचं करावं तेवढं जे मात्र कमी असणार आहे. फलंदाज बाद झाला गेला. सामाजिक क्रीडा प्रत्येक क्षेत्रात आपला आवाज आपल्या सोबत. 17 धावा.
धावा धावपलकावरच्या मात्र लागले गेल्यात. अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज. या दरम्यान टाकला गेला चेंडू आनंद बोडवे रिव्हर्स स्लिपचा एक लाजवाब फटका. रोजच्या चेंडू सरळ सीमापार षटकार 6 धावा. हा आहे आपला आवाजचा दणदणीत षटकार. टी शर्ट या दरम्यान आपण पाहतोय गणेशजी बापरे आणि अतुलजी परदेशी प्राइज सुद्धा लागले गेले. आदरणीय शिवसेनेच्या गटनेते ज्यांच्या वतीने पहिल्या क्रमांकासाठी प्राइज 51,000 रुपये. या रजपुती लेवल संघाचे संघ मालक सुद्धा आहेत आणि जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय दीपेश भैया परदेशी भैयांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. 18 चेंडू 24 धावा. टॉपर राहण्यासाठी ही आणि राजीव पाटेच्या बातमी निघाला 45 स्ट्रोक मॅक्सिमम 6 स्टार आणि या षटकारासाठी दीपेश भैया परदेशी यांच्या वतीने 500 रुपये. आवाजचा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा बघेट चेंडू नांगरला सीमारेषेच्या बाहेर चढत पुन्हा एकदा 500 रुपये. दणदणीत षटकार. पुन्हा एकदा 2 षटकार अटॅक झालेले आहेत. तिसरी होती कडे पाहूया. या दरम्यान जमिनीला समांतर फटकेबाजी केली गेली. एक धाव आली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहूया. क्षेत्ररक्षण सुरू केले गेले आणि नकार दिलाय तो मात्र अनिल दांडेला. राजू पाटीने ठोकापात करायचा नाही. यावेळेस संधी भरकडला जाईल आणि वाईट बॉलचा इशारा आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय स्ट्राईक तर रोड होते. पुन्हा एकदा राजू पाटील स्ट्राईकला आलाय. 2 धावा आल्या. 10+16. हो हा चेंडू मात्र अगदी खुलं टप्प्याचा होता. चेंडू मात्र डाट टाकला. पाहूया अनंत या अनंतू अनिल धाणे हो हा चेंडू खेळायचा होता तो डायरेक्ट हिट आणि अनिल धांडे बाद. राजकीय शैक्षणिक सामाजिक क्रीडा प्रत्येक क्षेत्रात आपला आवाज आपल्या सोबत. धावपलका धावसंख्या अगदी 16 धावसंख्येवरती बसलेला एक जबरदस्त धक्का तो मात्र अनिल दांडेच्या पण. अनिल दांडे वैयक्तिक धावसंख्या पाहिली 0. पुन्हा या हो हा चेंडू हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली जाईल आणि एका धावसंख्येत आपले पुढे जाईल. पोहोचेल आता 17 धावा आहे. उजव्या हाताने नो बॉलचा इशारा आहे. डीप दरम्यान दरम्यान तो चेंडू आपण पाहतोय आणि या दरम्यान एक धाव दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि डायरेक्ट हिटकांचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. त्या दरम्यान 2 धावा पोलून पूर्ण. हो हा चेंडू फुलटॉस आणि चेंडू बॅट वरून मात्र सटकलाय. 6 चेंडू आणि 4 धावा. 6 चेंडू 4. हा भाई हो हा चेंडू मात्र किरण गुंजाळचा अतिशय सुरेख चेंडू डाट. 5 चेंडू 4. 5 चेंडू 4 आणि या दरम्यान पुन्हा एकदा विकेट घ्यायचा प्रयत्न. धावबाची संधी असेल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकअप क्षेत्ररक्षक दूरवरती. लेग पायच्या रोपण एक सिंगल आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. किरण गुंजाळचा या उजव्या हाताने प्रमोद परदेशसाठी आणि या दरम्यान लवादिशा चेंडू खेळला. धावबाची संधी आहे आणि फलंदाजी प्रमोद परदेशी बाद. राजकीय शैक्षणिक सामाजिक क्रीडा प्रत्येक क्षेत्रात आपला आवाज आपल्या सोबत. आणि या दरम्यान आपण पाहतो चेंडू खेळला गेला मिड विकेटला. एक धाव असेल. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न पाहूया. क्षेत्ररक्षण लाजवाब केला गेला. धावबाची संधी असेल आणि या दरम्यान राजू पाटे बाद. 2 चेंडू 2 धावा. गोलंदाज या किरण गुंजाळ आणि फुलटॉस चेंडू हवेत आणि 1 2 3
झेल घेतलाय आणि फलंदाज बाद. एक चेंडू आणि 2 धावा. किरण गुंजाता या रियासाठी मारा करेल. उजव्या हाताने या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवे. हो झेल सुटलाय आणि रनआउट आणि टाय. टाय सामना टाय. झेल होता, झेल सुटला गेलाय. आनंद क्षेत्ररक्षण घे. चला तुमचे 3 फलंदाज 1 गोलंदाज. तर पाहिलं तर आपण अटीतटीचा हा सामना. आता हा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरचा सामना खेळण्यात आला. यात राजपूत 11 संघाने प्रथम फलंदाजी करत 6 चेंडूत 12 धावा केल्या. तर अंतिम चेंडू पर्यंत झालेल्या या सामन्यात राजपूत 11 संघाने क्लासिक शिवसागर संघाचा 2 धावांनी पराभव केला. पाहुयात हा चुरशीचा सामना. 3 फलंदाज फक्त खेळणार आहेत. 2 फलंदाज बाद. संघ ऑल आउट. या चेंडूवरती विकेट घेतली आजीबाईच्या वतीने 500 रुपये. षटकार मारला तर 500 रुपये, परंतु दोघांनाही मात्र काही मिळणार नाहीये. दीपेश भैया परदेशीकडून मात्र प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. पाहूया षटकाराची मागणी आहे, एका बाजूने विकेटची मागणी आहे. आनंद मोडभे आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती असणार आहे. मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षणा बराचसा बदल केला गेलाय. गोलंदाज तयार आनंद तो आणि हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेंद्र टाकला जाईल. खाली जाधव चेंडूवरती येतोय त्या दरम्यान अगदी चेंडू अडवला जाईल. चेंडू मात्र पूर्णपणे आपण पाहतोय 22 पण 1 धाव मिळेल. चेंडू डॉट होता प्लस अजून 1 धाव या दरम्यान आली आणि डॉट तो डॉट चेंडू आहेच आहे, पण राजू पाटीलचा डावखोर आपण त्याच्याकडे स्ट्राईक येते. का धावसंख्या 2. 8 चेंडू आणि 4 धावसंख्या असताना मात्र ते होऊ शकलं नाही. खूप आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात आपण पाहतोय हा सामना चालू आहे. खूप मजा लुटताय प्रेक्षक वर्ग. हो या दरम्यान आपण पाहिलं चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय आणि या दरम्यान चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर छटका. शेरन कोणाचा साया. हो हा चेंडू या दरम्यान अतिशय सुरेखाने धावाचा प्रयत्न केला जाईल, परंतु बॅकरसाठी क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव पुन्हा एकदा 22 पण धावे धापलेकडे वाढेल. संघाची धावसंख्या 9 धावा. आनंद गेरे आणि लांडेसाठी. हो हा चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो की बघूया. सूरज झेल व्हॉट अ कॅच. या झेलसाठी मात्र अतुलबाईंच्या वतीने उत्कृष्ट झेलसाठी 100 रुपये असणार आहेत आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेलची नोंद सुद्धा झाली. षटकारासाठी 500 रुपये अगोदर जे होते आता आहेत. 1 षटकार मारला गेलाय. 1 बाद 9 धावा आहेत. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत असेल. क्षेत्ररक्षक उतरवरती 1 धाव आली. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न हो थोडासा पाय घसरला गेलाय मात्र जावेचा 2 धाव आल्या. तिसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न पाहूया, परंतु तदनंतरचा अगदी दिला गेलेला नकार आणि आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 11 बनवायच्या आहेत. 12 धावा ज्या बनवायच्या आहेत. इथं सामना टाय झाला तर जर झाला तर दोन्ही संघातील अगोदरचा जो सामना झाला अगोदरचा त्याच्यातले षटकार आणि चौकार ग्राह्य धरले जातील. हा रूल आहे. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ दी टुर्नामेंट असं आपण म्हणूया. आपला आवाज फॅन निश्चितप्रमाणे तुमच्या वाढले असणार आहे. आपला आवाज फॅन रिवर्स और पहले गेंद पे छक्का. शेरन
बक्षीस शेवटचे 5 चेंडू आणि 6 धावा. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळला गेलाय. एक धाव आहे. एक बचवर पण धाव मिळेल. धापल एक वाढतोय. संघा धाव संख्या 7. शेवटचे 4 चेंडू शिल्लक बनवायच्या 5 धावा. गोलंदाज तयार. 4 चेंडू 5 धावा. हो हा चेंडू नाच. 3 चेंडू 5. 3 चेंडू 5. गोलंदाज तयार. निमेश तयार. निमेश टू भाऊ शिरतार. हो हा चेंडू आपण पाहतो. अतिशय सुंदरता खेळला आहे. एक धाव तर आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव सुद्धा हो धावाची संधी आहे आणि या दरम्यान 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आता 2 आणि बनवायचे आहेत 3 धावा. 2 चेंडू 3. गोलंदाज तयार आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. हो या दरम्यान जे आपण पाहतोय फलंदाज निश्चितप्रमाणे बाद. फलंदाज बाद. लेफ्टी फॉरची शिकार. आपलं शहर निमेश तयार. निमेश 40. गोलंदाज तयार आहे निमेश. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आपण पाहतोय. सुंदरता सजवली गेली. लॉंग आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट फाय लेग आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. कव्हर आहे. पॉइंट आहे. डीप लॉंग आहे. डीप आहे. चक्कर. 1 चेंडू आणि 3 धावा. आणि हा चेंडू डच आणि या दरम्यान राजपूत टॉपर. अभिनंदन. राजपूत इलेव्हन टॉपर केलाय आपण. अभिनंदन निमेश. त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. निमेशसाठी एका जोरदार टाळ्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब निमेशसाठी या दरम्यान जाते. तीन चक्कर मात्र मारले राजू पाटील असे 1500 रुपये दीपकच्या वतीने पारितोषिक. आपला आवाज चषक क्रिकेट स्पर्धेच्या आज 4थ्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या. पाहुयात. आपला आवाज या वाहिनीच्या वतीने आयोजित जुन्नर शिवनेर प्रीमियर लीग स्पर्धेच्या निमित्तानं आपण जे काही क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या त्याला खरं तर आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना सुट्टीचे दिवस आहेत. सर्व तरुण मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खेळाच्या माध्यमातून आपण जो काही आनंद घेत आहे खरं तर अशा स्पर्धा भरवल्यामुळे वेगवेगळ्या खेळाडूंना प्रेरणा मिळते. खेळाडू तयार होतात. पुढे त्यांना भविष्य घडतं. आपल्या सगळ्यांना आपल्या आवडत्या टीमचे ज्या स्पर्धा भरवल्या होत्या तसेच आमचे मित्र अतुलजी परदेशी या सर्वांना मनापासून त्या शुभेच्छा व्यक्त करतो. खेळाडूंनी खेळाचा आनंद घ्यावा आणि अजून चांगल्या प्रकारचे खेळाडू तयार करावेत आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबणार आहोत. मात्र उद्या आपण अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहणार आहोत. तेव्हा आपण कुठेही जाऊ नका. पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.